प्रेक्षको प्रवीण तरडे लिखित दिग्दर्शित देऊळबंद 2 हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असून चित्रपटाने अवघ्या 4 आठवड्यात 89 कोटी 40 लाख रुपयांची कमाई केली आहे। त्यामुळे हा चित्रपट 100 कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचला असून बॉक्स ऑफिसवर कोणता नवीन विक्रम करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या पार्श्वभूमीवर प्रवीण तरडेंनी एका मुलाखतीत देऊळबंद 2च्या प्रवासात मदत केलेल्या सर्वांचे आभार मानले। यामध्ये तांत्रिक गोष्टींसाठी मदत केल्याबद्दल बॉलिवूड स्टार शाहरुख खानचेही नाव घेत आभार मानले। मात्र या प्रकरणी सोशल मीडियावर प्रवीण तरडेंना ट्रोल करण्यास सुरुवात झाली। यानंतर प्रवीण तरडेंनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपली रोखठोक आणि स्पष्ट प्रतिक्रिया दिली। नमस्कार मंडळी, राम राम। मी प्रवीण विठ्ठल तरडे। 29 दिवस झाला देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची या चित्रपटासाठी अख्खा महाराष्ट्र फिरतोय। उन्हातानात, पावसात, मध्यरात्री, पहाटे, दिवसा तुम्ही माझे सगळ्या वेळेंना व्हिडिओ पाहिले। विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, ठाणे सगळं झालं की दिवस रात्र फिरलो ना। नागपूर, अकोला, शेगाव, अमरावती, एरंडोल, पाचोरा, पारोळा, चाळीसगाव, मालेगाव, जळगाव, मग पुढं नाशिक, शिर्डी, प्रवरानगर सगळं फिरलो की उन्हात तानात 48 डिग्रीत। तेव्हा तुम्ही कुणीही कुठल्या पोस्ट नाही टाकल्या, कुणी लिहिलं नाही कुठलं। माझ्या या मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या दिग्गजांनी पण एक बॉलिवूड स्टारचं मी नाव काय घेतलं, धडाधड तुमच्या लेखण्या चालू झाल्या रे। म्हणजे पब्लिसिटीसाठी मराठी माणसांनी नक्की करायचं काय? खेड्यापाड्यातून उन्हातानात आपल्या प्रेक्षकांना भेटत फिरायचं का मस्त एसीत बसून एखाद्या बॉलिवूड स्टारचं नाव घ्यायचं की तुम्ही मोकळे? ज्या ज्या मराठी लेखक दिग्दर्शक मी वाचल्या तुमच्या पोस्ट, लक्षात ठेवा, तुम्ही कितीही थांबवायचा प्रयत्न करा, देऊळबंद 100 कोटीला जाणार, चाललाय। तुमच्या टीकांनी आणि ह्यानी त्याला फरक पडत नाही। चला मंडळी, भेटू। देऊळबंद चाललाय, त्याच्या गतीने चाललाय। फक्त जाता आता विंदा करंदीकरांची एक कविता सांगतो। उंचीनं वाढते आपली फारसी वाटून हेवा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा। मग तो पिट्या असू दे, सुन्या 32 असू दे, नाही तर शाहरुख खान असू दे, ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, जाहीरपणे त्याचं कौतुक आणि कबुली देता आली पाहिजे। धन्यवाद मंडळी, जय महाराष्ट्र। अरे हाच आपला मराठी बाणा आहे। हा व्हिडिओ शेअर करत प्रवीण तरडेंनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की 29 दिवस रात्रंदिवस अख्खा महाराष्ट्र फिरतोय पण कुणाला दिसलो नाही। पण आज एका बॉलिवूड स्टारचं नाव काय घेतलं, लोकांच्या लेखण्या सरसावल्या एकदम। ऑलरेडी काही जणांनी सिनेमाला थांबवण्याचा बराच प्रयत्न केला पण नाही थांबवता आला, म्हणून आता आडवाटेने का लढताय? कुणीही सो कॉल्ड दिग्गज पाठीशी नसताना सिनेमा इथवर आलाय, कारण प्रयत्न प्रामाणिक आहेत। धन्यवाद मंडळी। दरम्यान देऊळबंद 2 प्रदर्शित झाल्यानंतर लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे महाराष्ट्रभर फिरून प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत। या प्रसंगी एका आजींसोबत झालेला संवाद लक्ष वेधून घेत आहे। लय दिवसाने आली का तू सिनेमा? होय, म्हणजे ह्या थिएटरला पहिल्यांदा झाली? मग जिनेवरनं चढता आलं का? जिनेवरनं चढता आलं? ए क्या बात आहे, आवडला ना आपल्या शेतकऱ्याचा सिनेमा? किती वर्षांनी पाहिला सिनेमा? पहिल्यांदा काय सांगताय? पण ऐक ना, पहिल्यांदाच बघितलं पण कसं बघितलं? बैलगाड्याचं कधी करणार आहे? बैलगाड्याचंही करू की? आमची बैलगाडी आहेत ना, काय चल येऊ का? प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी।